गोष्टीचं जे भान ठेवलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे। आज राज्यामध्ये आपल्या परिसरामध्ये एवढ्या शिक्षण संस्था झाल्यात, एवढे शिक्षण सम्राट झाले, पण त्याची प्रगती चालू आहे। पण एक छोटासा खारीचा वाटा या समाजाचा पण आहे। ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून गरीब दीनदुबळ्या लोकांच्या ज्येष्ठ आरोग्य लक्षात ठेवून ते नेहमी जे छोटे छोटे उपक्रम चालवतात याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत आईवडिलांचे हे खूप महत्त्वाचं आहे। कारण कसं राहतं, पैसा आयुष्यामध्ये कमवलं जाईल, काही होईल, पण जनसेवा घडवणं आणि ते घडवून आणणं या गोष्टीमध्ये खूप म्हणजे वेगळा भाग आहे। आता संस्थेमधले जे कर्मचारी आहेत त्यांचं कधी बघा तुम्हाला फोन आला असेल, तुम्ही तिथे ॲडमिशनला गेला असेल, ते सुद्धा आर्त भावनेने त्या संस्थेला आपला पूर्ण वेळ देतात, हे सुद्धा वाखाणण्याजोगं आहे। कारण संस्थेमध्ये भरती खूप होते पण कर्मचारी त्या प्रवाहात वागत नाही। आता माझे मित्र आहेत तिथे, त्यांच्याकडे मी नेहमी जातो येतो, काय काम नसतं, पण इतकं तत्परतेने इतकं मन लावून काम करतात, मला तर कमाल वाटतं। कारण काय असतं माहिती का, नोकरी लागणं हा भाग वेगळा आणि मन लावून काम करणं हा भाग वेगळा, पण या सगळ्या गोष्टी मागे भयाचा खूप हात आहे। प्रत्येक सुख दुःख ते अगोदर त्यांचं जाणून घेतात, म्हणून ते तेवढं तन मन धनाने मन मोकळेपणाने पूर्ण भयासारखे आपल्या परिसरामध्ये त्यांनी जी शैक्षणिक संस्था उभी केली, काही बालवाडी ते ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण आज आपल्याला कमी याच्यामध्ये भेटतं, तर ते खूप मला वाखाणण्याजोगं वाटलं। त्या दिवशी आपल्या शिपाई बद्रीकुटेच्या मुलीचं ॲडमिशन घ्यायला मी तिथे गेलो। आता त्याची परिस्थिती नाही, तो ग्रामपंचायतचा शिपाई आहे, तर ते यांनी सांगितले की सर तुम्ही फक्त ॲडमिशन घ्या, इथे जे क्लासेस चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धी कन्सेशन देऊ म्हणे, फक्त तुम्ही मुलीला पाठवा। कारण कसं आहे, बदनापूर एक जवळच्या ठिकाणी क्लासेस लावायचे म्हणलं तर 30-35 हजार रुपये लागतात, वेळ पैसा, आणि ते जर अर्ध्या किमतीमध्ये जर त्या कॅम्पसमध्ये होत असेल तर खूप छान गोष्ट आहे। तरी भैयांना चांगले सुबुद्धी ईश्वर देवो व त्यांच्या हातून समाजाचे काही कामं हो, हीच मी त्यांना सदिच्छा देतो। व ग्रामपंचायतच्या वतीने आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद।